मित्रांनो 3 एप्रिल 2009 साली एक पिक्चर आला होता जो मराठी माणसाच्या काळजात अक्षरशः एक धगधगती मशाल पेटावी तशी आग लावून गेला होता। मी शिवाजीराजे भोसले बोलतोय। या चित्रपटामध्ये मराठी माणसाचा आवाज एखाद्या सिंहगर्जनेप्रमाणे बुलंद पद्धतीने मांडला होता आणि त्या चित्रपटाचा आता सिक्वल येतोय मित्रांनो। पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा टीजर नुकताच YouTube वर रिलीज केला गेला आहे मित्रांनो आणि त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। नमस्कार, मी कुलदीप तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा पिक्चरवाला मराठीमध्ये स्वागत करतो। 1 मिनिट 35 सेकंदाच्या या टीजर मध्ये आपल्याला सुरुवातीलाच पुण्यातला एक उच्चभ्रू सोसायटीचा एक भाग दाखवण्यात आला आहे। एक नॉन मराठी पर्सन एका मराठी माणसाला जो की त्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये फ्लॅट रेंट घेण्यासाठी गेलेला आहे त्याला बोलतोय की हम घाटी लोगों को हमारी सोसायटी में नहीं रखते। आणि ह्या पाठोपाठच आपल्याला दिसतं की घोड्यावरून उतरत एक व्यक्ती त्या नॉन मराठी माणसाला कटकटीत जाब विचारते की का बांधताय तुम्ही। त्यावर पुन्हा तो नॉन मराठी पर्सन एकदम मुजोरपणे बोलतो कि ये सोसायटी का रूल है, हम हमारी सोसायटी में घाटी लोगों को नहीं रखते। आणि यानंतर या टीजर मध्ये जे आपल्याला एक सिंहगर्जना ऐकायला भेटते ते ऐकून अक्षरशः प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर शहार आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो। घाटी म्हणजे काय आणि ह्या घाटी माणसाच्या उपकारावरच तुम्ही इथे आलात, इथे तुम्ही बिझनेस केले आणि त्या बिझनेसला घाटी लोकांनीच मोठं केलं आणि आज तुम्ही त्याच घाटी लोकांना डिवचताय आणि हे हा मराठी माणूस कदापि सहन करणार नाही। हा जो काही एकंदरीतपणे डायलॉग आपल्याला ऐकायला मिळतो ते ऐकल्यावर खरंच अंगावर काटे येतात म्हणजे येतात। हा टीजर पुन्हा एकदा मराठी माणसाला आपल्या मराठीपणाची आठवण करून देत ही तर फक्त सुरुवात आहे, काहीतरी खूप मोठं आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे ही गोष्ट मात्र आश्वस्त करून जातो। टीजरच्या शेवटी मेकर्सने या सिनेमाची रिलीज डेट सुद्धा अनाउन्स केलेली आहे आणि 31 ऑक्टोबरला म्हणजे ह्याच महिन्यात आपला हा सिनेमा बघायला मिळणार आहे। महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचं लिखाण आणि दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका पार पाडली आहे आणि यावेळेस आपला महाराजांच्या भूमिकेमध्ये महेश मांजरेकर न दिसता एक नवीन म्हणजे तुलनेने नवीन कलाकार आपल्याला बघायला मिळणार आहेत। मित्रांनो जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत किंवा यांच्या आयुष्यावर सिनेमे बनतात त्यावेळेस एक खूप मोठी जबाबदारी त्या सिनेमांच्या मेकर्सवर किंवा निर्मात्यांवरती आपोआपच आलेली असते। महाराजांच्या भूमिकेत महेश मांजरेकर यांच्याद्वारा आपल्याला मी शिवाजीराजे भोसले बोलतो या सिनेमात जे काही दाखवलं गेलं होतं ते मराठी माणसाला एवढं आवडलं की मराठी माणसाने तो चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला होता। पण आता पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमात आपल्याला मराठी वर्सेस नॉन मराठी हा मागच्या काही महिन्यापासून असलेला एक चर्चेचा विषय किंवा वादाचा विषय किंवा एक खूप सेन्सिटिव्ह विषय आपण म्हणू शकतो तो आपल्याला बघायला मिळणार आहे। यापूर्वी महेश मांजरेकर यांनी हाच विषय किंवा तुलनेने असाच काहीसा विषय पहिल्या पार्टमध्ये एकदम इफेक्टिव्हली मांडला होता आणि त्यामुळेच आपल्याला अपेक्षा आहे की महेश मांजरेकर पुन्हा एकदा हा विषय एकदम संवेदनशीलपणे उत्तम प्रकारे मांडतील। पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाकडून मला पर्सनली खूप अपेक्षा आहेत। या सिनेमाच्या टीजर मध्ये काही तांत्रिक गोष्टी जरी आपल्याला कमी जास्त वाटत असतील तरी हा विषय मात्र मराठी माणसाच्या अस्मितेचा असल्यामुळे मराठी माणूस या सिनेमाला पुन्हा एकदा डोक्यावर घेईल हा विश्वास मला वाटतो। मित्रांनो तुम्ही जर अजून पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाचा टीजर बघितला नसेल तर YouTube वर जाऊन नक्की बघा आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे मला कमेंट करून नक्की कळवा। YouTube वर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आपला सबस्क्राइब करून घ्या, Facebook वर असाल तर आपला फॉलो करून घ्या। भेटूया पुन्हा एकदा अशाच धमाकेदार व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। जय शिवराय।